सिटी दिघे. सिटी दिघे हे नावच त्या काळात अशा पद्धतीने होते की सिटी दिघे या नावाच्या माणसाला किंवा या व्यक्तिमत्वाला भेटले की आपली अडचण निश्चितच दूर होणार. सिटी दिघे उर्फ चांगदेवराव दिघे. चांगदेवराव दिघे यांचं एक वैशिष्ट्य होतं आपल्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाचं समाधान करणे, आणि त्यांचा हाच नावलौकिक परिसरात सर्वांना सुपरिचित होता. चांगदेवराव दिघे यांच्या मनाशी, यांच्या स्वभावाची माणसं ही फार कमी असतात. आलेल्या प्रत्येकाचं समाधान करणं हा त्यांचा नेहमीच स्थायीभाव राहिला. स्वर्गीय सिटी दिघे उर्फ चांगदेवराव दिघे या अजातशत्रू व्यक्तिमत्वाने राखलेले योगदान हे मोठे अलौकिक असेच आहे, आणि त्यांच्या अशाच आदर्श विचाराचे अनुकरण प्रत्येकाने करावे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात आज अनेकांनी सुमनांजली अर्पण केली. निमित्त होते चांगदेवराव दिघे यांच्या दशक्रिया विधीचे. सामाजिक कार्यात अग्रणी राहणारे चांगदेव दिघे आपल्यातून गेले यावर आजही अनेकांचा विश्वास बसत नाही. आज त्यांच्या दशक्रिया दिनी त्यांच्या अनेक आठवणींना आलेल्या प्रत्येकानेच उजाळा दिला. संपन्न झालेल्या दशक्रिया विधी कार्यक्रमाचा वृत्तांत. ज्यांना आपण सर्वजण सिटी दिघे म्हणून आम्ही कायम ओळखत आलो, यांचं 10 दिवसापूर्वी दुःखद असं निधन झालं. अतिशय मितभाषी असं हे व्यक्तिमत्व. माझी आणि त्यांचा संबंध, त्यांचा मित्रपरिवार, नातेसंबंध खूप मोठे. साधारणतः 20-22 वर्षापूर्वी त्यांचा माझा संबंध आला, ज्यावेळेला मी ह्या बांधकाम क्षेत्रात आलो, आणि त्यांनी अनेक गोष्टी कशा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी समजून सांगितलं. आणि त्या याच्यातून नंतर मग गणेशचा आणि आमचा संबंध येत गेला, आणि कायम त्यांची भेटीगाठी ह्या होत राहायच्या. त्यांच्या जाण्याने खरोखरच सर्व आमच्यावरती आणि सर्व दिघे परिवारावरती, नातेवाईकांवरती हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. गणेश आता खूप चांगल्या पद्धतीने गेल्या 10 वर्षापासून ते बांधकाम क्षेत्रातला त्यांचा जो व्यवसाय आहे पुढे घेऊन जात आहे. अनेक ठिकाणी त्याचे चांगल्या पद्धतीने कामं चालू आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, तसेच लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं सिटी दिघे चांगदेव काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. उद्योग आदर्श कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी आपल्या नावाचं लौकिक खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल कमवला, ते आज आपल्यातून गेलेत. खरं म्हणलं तर एक हळाचा कार्यकर्ता आणि हळाचं प्रामाणिकपणे सचोटीने काम करणारा एक कर्तबगार आपल्यातून हरवलेला आहे. सिटी दिघ्यांबद्दल बोललं पाहिजे, कारण माझ्या व्यवसायाची जी जणंग आहे ती सिटी दिघे आणि तात्याराम शेठ कडणे या दोघांमुळं खरी जास्त सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. दिल्ली नाक्यावरती जागा घेत असताना त्यांनी ती जागा कृषी सेवा केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यामध्ये दोघांनी खूप महत्त्वाचं काम झालं, आणि तो दिवस आज या ठिकाणी आपण बघतोय. त्यांनी अशा बऱ्याच ठिकाणी सर्वांनाच न्याय द्यायचं काम केलं. त्यांच्या कन्या सविताने जो लेख लिहिला तो अतिशय सुंदर असा लेख वाचलेला आहेच आपण सर्वांनी, आणि तंतोतंत त्यांना खरोखर तो मानवतेला साजेसा आहे, आणि खरोखर मानवतेला साजेसा असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. जास्त अधिक न बोलता आलेल्या सर्वच नातेवाईक मित्रपरिवारच्या वतीनं, त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील सर्व कृषी व्यापारी असोसिएशन असतात, अहमदनगर जिल्हा फर्टिलायझर फेडरेशन असतात, या सर्वांच्या वतीनं, आमच्या सर्व नातेवाईक मित्र परिवाराच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि पूजा करून मनुष्याला पुण्य प्राप्त होतं. आपण जी पूजा केली ती पूजा जी आहे त्याचं नाव आहे करा पूजा. म्हणजे व्यावसायिक आपण जो भौतिक पूजा, मानसिक पूजा आणि करा पूजा. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हिची विष्णूची महापूजा, अनुभावना ही दुधा. आपण जी पूजा केली, स्वामी काज, भगवंताने जे आपल्या कर्तव्यक्रम दिलेला आहे ते प्रामाणिकपणे निस्वार्थपणे पार न पडणं ही हिला म्हणतात पूजा पदा. आणि म्हणून आपण जी आहे ती पूजा केलेली आहे. माऊली सांगतात त्या ठिकाणी, तया सर्वात्मका ईश्वरा, पूजा कोई होई अपारा, तोषा लागे
स्वकर्म कुसुमांची विरा, मग जरा थोडं मागं पुढं होतं, स्वकर्म कुसुमांची पूजा केली होया पारा तोषा लागी. त्यांच्या दशमीच्या या ठिकाणी कल्याण महाराज पवार यांनी आपल्याला प्रवचन रूपी सेवा दिली. एजर सर यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रवचन रूपी सेवा दिली. सर्व नातेवाईकांच्या वतीने त्यांना धन्यवाद. खरं तर चांगदेव मामा म्हटलं की एक शिस्तप्रिय असं व्यक्तिमत्व. आमचा जोरव्याचा रोड काम चालू होतं आणि नामदार थोरात साहेबांनी तो रोड मंजूर केला होता. काम सुरू झालं आणि थोरात साहेब एकदा जोरवेला त्या रोडने चालले होते. मला विचारलं की अरे रोडचं काम कोण करतंय? मला सिटी दिघे, काळजी नाही, चांगलं काम होईल. असं एक वेगळं व्यक्तिमत्व की ज्यांनी आपल्या व्यवसायामध्ये एक नाव तयार केलं आणि ते त्यांचं काम पुढं चालू असलं तर सर्व म्हणायचे की खूप चांगलं काम आणि म्हणजे रोड खराब होणार नाही काय नाही याची शाश्वती जी सर्वांना आपल्याला होती असं व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेलं आहे. त्यांचा स्वभाव सांगायचं ठरलं ते प्रकट होते. परंतु सर्व नातेवाईकांना मदत करणारं, सर्व नातेवाईकांच्या दुःखामध्ये सहभागी होणारं असं व्यक्तिमत्व ते होते. त्यांच्या जाण्याने सर्व नातेवाईकांना या ठिकाणी दुःख झाले, जे काही कुटुंबाला दुःख झाले ते दुःखातून सावरण्याची शक्ती मी ईश्वर या कुटुंबाला अशी प्रार्थना करतो. आपल्या वागणं सुद्धा दर्जेदार, मोजकं बोलणं, मोजके विचार मांडणं अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव होता. या परिसरामध्ये संगमनेर खोर्दून जाताना जी ज्येष्ठ मंडळी, वयस्कर मंडळी भेटायची किंवा अजूनही भेटतात, तर यांच्याकडे सुद्धा त्यांचं आदरानं व्यक्तिमत्व आपण ऐकतो. त्यांच्या जाण्यानं निश्चितच दिघे परिवार असेल, त्यांचे सर्व नातेवाईक असतील, परिसरात मोठा नातेवाईक परिवार आहे. सर्वांना जे दुःख झाले त्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे. संगमनेर तालुक्यातील अमृत उद्योग समूहातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, तसेच मी ज्या संस्थेचा प्रमुख आहे, शेतकी संघाच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं, अधिकाऱ्यांच्या वतीनं शेट्टी दिघे साहेबांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली. त्यांना जाऊन 10 दिवस झालेले. आज वेचकेच्या निमित्ताने त्यांना आपण सर्वजण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहोत. त्यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये काम ते सातत्याने चांगले उत्तम व्यावसायिक म्हणून त्यांचं कार्य होतं. आम्ही 91 साली जेव्हा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो त्यावेळेस त्यांचा माझा खूप निकटचा संबंध आला. आणि जसं सर्वांनी सांगितलं, व्यावसायिकमध्ये अनेक असतात, परंतु अत्यंत चोख व्यवसाय करायचा, जे काही काटेकोरपणाने उत्तम दर्जा त्या ठिकाणी द्यायचं असं त्यांचं सतत कटाक्ष असायचा. त्यामुळे आम्हाला निश्चितच त्यांचं व्यक्तिमत्व खूप आवडत होतं. पुढे सार्वजनिक क्षेत्रात त्यांचं अनेक त्यांचे सगळं नातं होतं, एवढं सगळं मोठं त्या ठिकाणी आहे आणि त्यातून त्यांची मैत्री दृढ होत गेली. मध्यंतरी मी त्यांना भेटायलाही गेलो होतो, पण असं वाटलं नव्हतं की ते जातील म्हणून, इतक्या लवकर जातील म्हणून वाटलं नव्हतं. तर म्हणजे अनेक इतके दुर्धर आजारी असताना ते त्याच ठिकाणी संघर्ष करत होते. एक अत्यंत मनमिळावू, मितभाषी, सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व चांगदेवराव दिघे यांचं होतं. त्यांच्या जाण्यामुळे त्यांचे चिरंजीव गणेश आणि त्यांच्या सर्व परिवाराला मोठं दुःख झालेलं आहे. त्या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वराने त्यांना द्यावी आणि श्री सिटी दिघे तथा चांगदेव पाटील दिघे यांच्या आत्म्यात चिरशांती लाभावी अशी मी प्रभूचरणी प्रार्थना. चांगदेव पाटील तुकाराम दिघे हे आपल्यातून निघून गेलेले आहे. त्यामुळं त्या कुटुंबाला आणि सर्व नातेवाईकांना आणि आपण सर्वजण उपस्थित राहिलात, हे सगळे दुःखाच्या सागरामध्ये आहे. त्यामध्ये चांगदेव पाटलाची माझी ते कॉलेजला असल्यापासून संबंध आले. मी कॉलेजला नव्हतो पण ते कॉलेजला होते आणि त्यांचे मित्र आमचे गाववाले उत्तम काशीनाथ रहाणे आणि त्यांचे बंधू चमा काशीनाथ रहाणे, असं त्यांच्यामुळं आमचे चांगले म्हणजे शालेय जीवनापासून संबंध आले. पुढे एकूणाराचे नातेवाईक झाले आणि माझ्या आधीच्या वक्त्यांनी तर सांगितलेलंच आहे, त्यांची कामाची पद्धत, नातेवाईकांशी संबंध. मी जादा न बोलता माझ्या चंदनापुरी गावातील
सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, कारण त्यांची एक बहीण आमच्या राहणे परिवारामध्ये सुनबाई म्हणून आलेली आहे, म्हणून चन्नापूर सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, गावातील सर्व संस्थांच्या वतीनं आणि आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं आणि या तालुक्याचे भाग्यविधाते ज्यांनी अनेक वर्ष अनेक खात्यांचा कारभार पाहिला ते या संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते नामदार बाळासाहेब थोरात साहेब आणि संगमनेर तालुक्यातील मी ज्या संस्थेवर काम करतो ते राजहंस दूध संघ, त्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आणि या तालुक्यातील सर्व दूध उत्पादकांच्या वतीनं सांगदेव पाटलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. निधन झालं, त्यांच्या दशक्रियाविधीच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित. खरं म्हणजे मनुष्य जन्माला येतो, त्याचा मृत्यू अटळ असतो, पण तो मृत्यू पश्चात त्याच्या पालुपणा, त्याच्या कर्तृत्वानं निश्चितपणे समाज मानवामध्ये निश्चितपणे राहत असतात. 30 वर्षापूर्वी आमची ओळख झाली आणि व्यवसायाचं गणित म्हणजे शेतकरी कुटुंबातून येऊन व्यवसाय कसा करावा, किती सचोटीने करावा, याचं सर्व अध्ययन आम्हाला देणारे आमचे गुरु आदरणीय सांगदेव शेठ हे नंतर नातेसंबंधात त्याचं रूपांतर झालं. एक करारी व्यक्तिमत्व, स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा स्थायी भाव होता आणि समाजामध्ये काम करताना, कृषी विभागात काम करताना, बांधकाम व्यवसायात विशेष करून रोडचा व्यवसाय करताना अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समाज हितासाठी आपण काहीतरी करतोय याचं भान असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सांगदेव शेट्टी होते. आणि सांगत असताना मला एक या निमित्तानं निश्चितपणे त्यांची आठवण सांगत असताना एक गोष्ट निश्चित सांगावीशी वाटेल की जीवनामध्ये आपण येत असतो, प्रत्येक जण आपण आपला व्यवसाय, आपला शेती, उद्योग व्यवसाय करत असतो, पण तो व्यवसाय करत असताना समाज हिताचं भान ठेवणारे व्यक्तिमत्व फार थोडे असतात. त्यापैकी हे सांगदेव शेट्टी होते. त्यांच्या जाण्याजून त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हाव्यात माझा कातुरे परिवार, सांगवी ग्रामस्थ, त्याचप्रमाणे अहिल्यानगर, धांद्रपा गटातील सर्व नातेवाईक, सर्व मित्रपरिवार, सर्व जनता, त्याचप्रमाणे आमचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं शेठच्या चरणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. त्यांच्या जाण्या दिघे परिवाराचे सर्व नातेवाईक, आत्पेष्टगण, मित्रमंडळी, माझ्या अगोदर सर्वच वक्त्यांनी या ठिकाणी आपणबद्दल इत्थंभूत माहिती आपल्यासमोर मांडलेली आहे. परंतु एक आदर्श कुटुंब प्रमुख म्हणून कसं असावं तर ते आपणकडे पाहिल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आपण या कुटुंबाची घडी बसवत असताना आपले बंधू, सर्वच बंधू राज असतील किंवा त्यांची पुतणे असतील, मुलं असतील, मुली असतील, पुतणे असतील, या सर्वांना एक चांगल्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी देऊन एक त्या कुटुंबाची एक चांगल्या प्रकारची घडी अतिशय चांगल्या पद्धतीने आदरणीय आपण या ठिकाणी बसवली आहे. असे या कुटुंब प्रमुखाच्या जाण्यानं या दिघे परिवाराला निश्चित दुःख होणं साहजिक आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं या तालुक्याचे विद्यमान आमदार, आमचे मित्र आदरणीय अमोलजी खताळ यांच्या वतीनं आदरणीय आपणना अखेरची भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. मार्केटिंग कसं करावं, काम कसं करावं, 2 रुपये आपल्याला जरी नाही उरले तरी चालतील, पण काम प्रामाणिक करणारं सांगदेव शेठचं नाव खरं म्हणजे डिपार्टमेंटमध्ये घेतलं जायचं. जन्माला आलेला माणूस हा कधीतरी जाणार आहेच, त्याच्यामध्ये काही दुमत नसतं, प्रत्येकावरती वेळ आहेच. पण आता खरं म्हणजे वयामानानुसार आजारीपणामुळं ते आपल्यातून गेले. कुटुंबावर खरं म्हणजे दुःखाची डोंगरच कोसळला, पण त्याच्यातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो. संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीनं सांगदेव शेठना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. आज या ठिकाणी आपण सर्वजण आमचे मित्र, खऱ्या अर्थानं आमचे मामा कैलासवासी सांगदेव शेठ दिघे यांना अखेरची तिलांजली अर्पण करण्यासाठी आला. अनेक दिवसांचा परिचय चांगदेव मामांचा खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये ठेकेदारीचा व्यवसाय चालू करणाऱ्यांमध्ये
दोन ज्या व्यक्ती असतील, कैलासवासी नानासाहेब फडके गाडे आणि त्यानंतर कैलासवासी आमचे मामा चांगदेव शेठ दिघे. कोलवेडी येथे खाणकामगार संघटना, खाणकामगार मजूर सहकारी संस्था स्थापन करून त्यांनी या व्यवसायाला आमचे मामा कैलासवासी भास्करप्पा दिघे आणि त्यावेळेसचा कोलवेडीतील सर्व असे समवयीन मित्र यांच्या माध्यमातून त्यांनी हा व्यवसाय चालू केला आणि त्यानंतर संगमनेरमध्ये उत्कृष्ट असे व्यावसायिक ठेकेदार त्या नावानं चांगदेव शेठ यांची ओळख झाली. शांत संयमी असं हे व्यक्तिमत्व. बऱ्याचदा असा प्रसंग यायचा की चांगदेव शेठ हे खूप अशा अटीतटीच्या काळात शांततेनं राहण्याचा सल्ला द्यायचे. चांगदेव मामा दिघे हे आपल्यातून जाऊन आज 10 दिवस झालेले आहेत. त्यांना अखेरची तिलांजली अर्पण करण्यासाठी आपण आलात. आपल्या सर्वांच्याच वतीनं मामांच्या प्रती आदरभाव व्यक्त करतो. आमचे दिघेंचं नाव आणि त्यांचं असणारं कर्तृत्व हे खऱ्या अर्थाने कृतकृतार्थ आहे. अशा ह्या कृतकृतार्थ व्यक्तिमत्वाला मी आपणा सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो आणि थांबतो. त्यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्यांच्या दसक्रिया विधीनिमित्ताने मोठ्या दुःखित अंतःकरणाने उपस्थित असले बंधू आणि भगिनी. चांगदेव शेठच्याबद्दल जर सांगायचं ठरलं तर अत्यंत शांत आणि संयमी असं हे व्यक्तिमत्व. 4 भाऊ 5 बहिणी, त्याचबरोबर त्यांना 1 मुलगा 3 मुली, पुतणे पुतण्या, नातू नाती असा हा दिघे परिवार मोठा परिवार. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कामामध्ये सातत्याने पुढं असलेला हा परिवार. चांगदेव हे संपूर्ण संगमनेर तालुकाच नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये सिटी दिघे कॉन्ट्रॅक्टर या नावाने आमच्या कैलासवासी चांगदेव शेठ दिघेंची ओळख निर्माण झाली आणि नावाच्या साजेप्रमाणेच त्यांनी तालुक्यामध्ये कामं केली. सामाजिक आणि धार्मिक काम करीत असताना त्यांनी अनेक संस्थांना मदती केल्या. धार्मिक कामामध्ये सातत्याने त्यांचा पुढाकार असायचा. त्याचबरोबर आमच्या संगमनेर खुर्दमधल्या ज्या काही संस्था आहेत या सगळ्या संस्थांमध्ये पायाभरणींमध्ये या दिघे कुटुंबाचा फार मोठा वाटा होता. त्याचबरोबर आमच्या अमृतेश्वर विद्यालयामध्ये ज्यावेळेस बांधकाम चालू झालं, अक्षरशः पैसे नव्हते, त्यावेळेस आमचे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आदरणीय भाऊ आणि आप्पा की जे प्रेमाने चांगदेव शेठला आप्पा म्हणायचे, यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये बांधकाम करत असताना कुठला 1 नया पैसा देखील त्यांनी घेतला नाही. त्यांनी दगडं वगैरे काय साहित्य लागेल ते पुरवलं. असे हे चांगदेव शेठ आज आपल्यातून सगळ्यातून निघून गेले. त्यांनी फक्त ते गेलेत, परंतु त्यांची कीर्ती ही अमर करून गेलेली आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये या दिघे कुटुंबाचा फार मोठा भाग आहे. माझ्या पाठीशी सातत्याने हे दिघे कुटुंब म्हणजे सिटी दिघे असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांचे पुतणे असतील, ते सगळ्यांनी माझ्या पाठीमागं माझ्या राजकीय आणि सामाजिक कार्याला त्यांनी मला एक वेगळं वळण दिलं आणि या कुटुंबावर, त्यांच्या नातेवाईकांवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि आमच्या संगमनेर खुर्द गावावर देखील एक शोककळा पसरलेली आहे. मी संगमनेर खुर्द ग्रामपंचायतच्या वतीनं, शिवनेरी पतसंस्थेच्या वतीनं, शिवनेरी दूध संस्थेच्या वतीनं, त्याचबरोबर संगमनेर खुर्द विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीनं, त्याचबरोबर अमृतेश्वर विद्यालयाच्या वतीनं आणि पंचरत्न गोंधळ कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. या व्यक्तिमत्व समाजातून निघून जातात, त्यामुळं समाजाचं फार मोठं नुकसान होतं आणि ते कधी न भरून येणारं नुकसान भरून येण्यासाठी पुढच्या पिढीत कोणीतरी जन्म घ्यावा लागतो. या ठिकाणी खरं म्हणजे हे जर देशमुख सरांचं प्रवचन ऐकायला मला वेळ नाही मिळाला, परंतु त्यांच्या प्रवचनात मी संगमनेरमध्ये असेल, अकोल्यामध्ये असेल, ते असे अनेक उदाहरणं या ठिकाणी देत असतात की समाजात माणसांनी कसं वागलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, कसं जगलं पाहिजे याचं ते सातत्यानं उदाहरणाने देत असतात. तसंच आपले सिटी दिघे साहेब हे अतिशय आदर्श व्यक्तिमत्व आणि आदर्श जीवन जगले. त्यांनी आपलं कुटुंब मोठं केलं, समाज मोठा केला
आणि हे जगत असताना त्यांचा बराचसा जीवनपट मला वाटतं काका या ठिकाणी आहे. दिल्ली नाक्यावर बराचसा त्यांच्या जीवनातील वेळ त्यांनी तिथे दिला. म्हणजे त्यांचं ऑफिस तिथं असायचं. त्या माध्यमातून अनेक गोरगरीब समाजाची सेवा त्या ठिकाणी घडायची. विशेष करून खांडगाव या ठिकाणी वडोली समाज असायचा. त्या समाजाची सुद्धा फार एक छोट्या समाजाची सेवा त्यांच्या हातून घडायची. एक छोट्या छोट्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम खरं म्हणजे दिघे साहेब करायचे. निश्चितच असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. त्यांच्या कुटुंबाला दुःख होणं साहजिक आहे, परंतु समाजात ज्यावेळेस अशी माणसं जातात त्याची उणीव मात्र निश्चित या ठिकाणी राहते असं मला या ठिकाणी वाटतं. मी संगमनेर नगरपालिकेचे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी अनेक वर्षापासून त्यांना जे जवळून बघितलं त्यामध्ये त्यांचा जो व्यवसाय होता कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम आणि रस्ते तयार करणे, यामध्ये उल्लेख झाल्याप्रमाणे काम एकदम चांगलं झालं पाहिजे. स्वतःला काही शिल्लक राहू का नाही राहू, पण कामामध्ये तडजोड करायची नाही आणि काम हे भक्कम झालं पाहिजे. कोणाची अधिकाऱ्यांची असो किंवा कोणी पदाधिकारी असो, कोणाची विनवणी करायची त्यांचा स्वभाव नव्हता. त्यांनी त्यांच्या कामामधून खऱ्या अर्थानं नाव कमावलं आणि आपले मुलगा गणेश असन, मुली असन, यांच्यावर सुद्धा अतिशय चांगले संस्कार करून मुलींनाही आणि चांगलं शिक्षण देऊन चांगले स्थळं त्यांना मिळवून दिले. गणेश साहेबपर्यंत बरोबर होते आणि म्हणून या घराची अतिशय जवळून माहिती मला आहे. अतिशय चांगला स्वभाव, कमी बोलणं पण अतिशय मोजकं बोलणं असा हा चांगदेव शेठचा स्वभाव होता. ते गेल्यानं त्यांच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना सगळ्यांनाच दुःख होणं साहजिक आहे. मी परमेश्वराला विनंती करेन का त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, या सर्व पंचक्रोशीच्या वतीनं या आत्म्याला चिर शांती लाभो अशी. आपण खूप मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात. त्यांना पवार महाराज आणि आपले सर्वांचे आदरणीय जड देशमुख सर यांनी प्रवचनाचा आपल्या सर्वांना लाभ दिलेला आहे. आमंत्रण असताना बोलणं आणि आमंत्रण नसताना बोलणं हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. सर्वांना आमंत्रण आहेत, आपण 1.5 तास आपण सर्वजण बोललात आणि मला आमंत्रण नसताना देखील मी बोलतो आहे. याच्यामध्ये खूप मोठं काही दडलेलं असेल ही शंका नाही. खरं म्हणजे या दिघे परिवाराचं ऋण आमच्या कोलेवाडी गावावर खूप मोठ्या प्रमाणात आहे. कोलेवाडी खाण कामगार सोसायटी तुकाराम बाबांनी चालू केली आणि 100 माणसांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला. तो जवळपास 20 वर्ष, अधिक काही जास्त बोलणारच नाही मी. 3 सहकारी पाणी पुरवठा आणण्यामध्ये शिटी दिघे साहेबांचा खूप सिंहाचा वाटा आहे. आणि कोलेवाडीतील 1.5 कोटीचं हनुमान मंदिर ज्यावेळेस स्थापन झालं, इथं भागवतराव दिघे आहेत त्यांचे अध्यक्ष, ते सविस्तर सांगतील. म्हणजे गाव सोडल्यानंतर देखील त्या गावाशी नाळ जोडणारा हा परिवार खरं म्हणजे पहिल्यांदा बघायला मिळतो. त्यामुळे त्या ऋणामध्ये आम्ही आहात. कोलेवाडीचं मंदिर असेल, कोलेवाडीच्या शिक्षण संस्था असतील, कोलेवाडीची पतसंस्था असेल, कोलेवाडीतील सर्व संस्थांच्या किंवा माणसांच्या जीवन घडण्यामध्ये या परिवाराचा मोठा वाटा असल्यामुळे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या ऋणा व आमच्या हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीनं त्यांना आणि आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नमस्कार. कल्याण पवार महाराज यांचं प्रवचन या ठिकाणी झालेलं आहे. माझे मामा स्वर्गीय सिटी दिघे यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण सर्व कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्ट, सर्व गावकरी या ठिकाणी दुःखित अंतकरणाने उपस्थित आहोत. त्यांच्या पत्नी आमच्या मामी सुरेखाताई ह्या खरं तर खूप उत्तम प्रकारची सेवा त्यांची करत होत्या, परंतु अचानक त्यांना थोडासा त्रास श्वासाचा व्हायला लागला आणि त्यातनं ते सर्वांना सोडून गेले. ते अतिशय धीरगंभीर असं त्यांचा स्वभाव होता. फारसे बोलत नसायचे. माझ्या मामाचं गाव कोलेवाडी, तिथला तो डोंगर. आत्ताच आमचे आजोबा भागवत पाटील दिघे यांनी सांगितलं
आणि त्यापूर्वी सुद्धा खोळे सरांनी सांगितलं की गावातले जे मंदिर आहे, जे गोष्टी असतील त्यासाठी सतत त्यांचं सहकार्य या ठिकाणी असायचं. मधील आमचे सिटी दिघे, ज्यांचं नाव चांगदेव होतं परंतु शॉर्टमध्ये इंजिनियर झाल्यावर सिटी दिघे, कदाचित त्यांना नावाचं काय माहीत नाही, जसं चंदनापुरीला आहे तसंच सिटी दिघे नाव त्यांनी लावलं आणि त्याच नावाने त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाची, संपूर्ण परिवाराची प्रगती केली. दिघे परिवारातील अनेक जण कुणी कोल्हारला गेले, कुणी संगमनेर खुर्दला आले. जसं जसं जमिनी घेतील तसं तसं तिकडं सर्वांचं वास्तव्य झालं. तसं सिटी दिघेंचं संगमनेर खुर्द या ठिकाणी वास्तव्य झालं. संगमनेर शहरामध्ये ते स्वामी समर्थ नगरमध्ये राहायला आले. त्यांच्या परिवारामधील गणेश असेल, त्यांच्या तिघी कन्या, असूनबाई, नातवंड, खूप मोठा परिवार त्यांचा आहे. खरं तर खूप आनंदामध्ये त्यांचं जीवन चाललं होतं. आयुष्याची जी अखेर असती ती अशीच नातवंडांमध्ये, आनंदामध्ये, परंतु बघवलं नाही आणि त्यातनंच आपल्या सर्वांना सोडून ते या ठिकाणून गेले. गणेश आहे, गणेश त्यांचा एकुलता एक आहे, तिघी कन्या आहेत, वेगवेगळ्या पोस्टवर सर्व जावई आहेत, सर्व काही आनंदी आनंद आहे. अशा आनंदातनं ते आपल्या सर्वांना सोडून गेले. मोठं दुःख आपल्या सर्वांना झालं, परंतु या दुःखातनं सावरण्याची शक्ती परमेश्वराने कुटुंबियांना, नातेवाईकांना द्यावी. मी या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. माझे बंधू बाळासाहेब थोरात साहेब, डॉक्टर सुधीजी तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि संगमनेर शहर आणि संगमनेर तालुक्यातील नातेवाईकांच्या, सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मी सिटी दिघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. पुंडलिकासाठी गोकुळी उनी झालाय. श्री गुरुचे प्रल्हादाने देवाला समोर उभा केला. हिरण्यकश्यपूच्या उद्धाराकरता देव नरसिंह रूपामध्ये उभा राहिले. त्रेतायुगामध्ये शबरीनं देवाला समोर उभा केला. मातंग ऋषीनं सांगितलं, शबरी तो आवन भोगा शबरी के कुटियो का पावन भोगा. राम जय जय राम. त्रेतायुगामध्ये शबरीनं देवाला समोर उभा केलं. द्वापार युगामध्ये भीष्माचार्याने देवाला समोर उभा केलं. शरपंजरी 52 दिवस पडलेले भीष्माचार्य परमात्म्याची प्रार्थना करतात. इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम ले कर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का बनसी बट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. मग परमात्म्याची प्रार्थना त्या कवीना केलेली. इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले. आपल्याजवळ सर्व तीर्थ टाकेद आहे. प्रभू रामचंद्राने जटायूला मांडीवर घेतलं. त्यावेळेला जटायूला प्रभूने विचारलं, तुला काय पाहिजे माग? त्यावेळेला जटायूनं सांगितलं, प्रभू आज असं माझं भाग्य आहे, अखिल कूट ब्रह्मांड नायक करतो माकर्तो मान्यता करतो सर्व शक्ती संपन्न असं सामर्थ्यानं युक्त असलेल्या प्रभूची मांडी मला भेटलेली आहे. आणि मग त्यावेळेला प्रभूने विचारलं काय पाहिजे? न पारमेष्ट्यम न महेंद्र दिष्णम न सार्वभौमम न रसाधिपत्यम परमेष्टीपदा तुच्छ मानेते सर्वदा. मला स्वर्गपद नको, ब्रह्मपद नको, काही नको. आता मी तुमच्या मांडीवर बसलेलं आहे ना, पडलेलो आहे ना, तुमचं श्रीमुख माझ्या समोर आहे. माझी एकच इच्छा आहे, राम राम म्हणता जावो माझा प्राण. प्रभू तुमचं चिंतन करता करता, कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. अगदी भीष्माचार्य देवाला तेच म्हणतात, प्रभू इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले. प्रभूला भीष्माचार्यांनी आपल्या चरणाकडे उभा केलेला आहे. आणि त्या ठिकाणी भगवान म्हणतात, आयुष्यभर साधू संत
माझा भक्त, माझा साधक माझ्या चरणाची सेवा करतात आणि भीष्माचार्याचा अधिकार केवढा आहे का मला चरणाजवळ उभा राहा म्हणतात. भीष्माचार्य तेवढ्याला प्रभूला म्हणतात, प्रभू मी 52 दिवस बाणाच्या शय्यावर पडलेलो आहे आणि आता मला उशी सुद्धा बाणाचीच आहे, मला इकडे तिकडे पाहता येत नाही आणि म्हणून माझा नाविलाज आहे. आम्ही तुमच्या चरणाचे दास आहोत, परंतु मला तुमचं श्रीमुख पाहण्याकरता माझ्या चरणाकडे तुम्हाला उभा राहावं लागतं. मला माफ करा, कारण तुमचं श्रीमुख पाहता पाहता आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये जो तू धीट आणि मागे भिरकाविली वीट. पुंडलिका, अरे काय तू मातला? पांडुरंग परमात्मा प्रत्यक्षात योगियाच्या ध्यानी ध्याताना थोडशी तो परमात्मा प्रत्यक्षात जवळ आला असताना तुला असं काय सामर्थ्य आलं? तर पुंडलिकाला सामर्थ्य काय आलं माहितीये का? पुंडलिकाचा संकल्पित वेळ होता आईची वडिलाची सेवा करण्याचा. मग त्या सेवेत देव आला नाही, कोणी आलं तरी पुंडलिक बाजूला जात नव्हते. देवाला सांगितलं, प्रभू माझा नाविलाज, कारण तुम्हीच आईवडिलाचं रूप आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, आणि म्हणून मी अतिथी धर्म म्हणून तुम्हाला वीट देतोय. आईवडिलांची सेवा होईपर्यंत तुम्ही विटेवर उभा राहा. आई वडिलाची सेवा पुंडलिका काशीला गेले. कुक्कुट स्वामींनी सांगितलं, गंगा यमुना सरस्वती माझ्या दर्शनानं पवित्र होतात, मी दुसरं काही केलं नाही. आईचे वडिलाची सेवा केली आणि त्यांचा अनुग्रह घेऊन पुंडलिकाने आई वडिलाची सेवा सुरू केली. मग देव विटेवर का उभा आहे? तर आई वडिलाच्या सेवेमुळे उभा आहे. म्हणून तिसरे उपकार आई वडिलाचे आहे. आणि म्हणून वडिलांचे उपकार आपल्यावर आहे. आपल्या वडिलांना जशी आपल्याकरता शेती घेऊन ठेवली, सर्व करून ठेवलं, त्याचप्रमाणे वडिलांनी केलेले देवधर्म, देवपूजा, तीर्थयात्रा, ग्रंथ वाचन आपण केलं पाहिजे. मग आईवडिलांची सेवा आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. आईवडील सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे आणि म्हणून त्यामध्ये आपण म्हणत असतो, आमचे महाराज लोक काही आई शब्दावर बोलणारे, काही बाप शब्दावर बोलणारे. मध्ये बिरोबा महाराजांच्या वेळेला पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन झालं. त्यांनी आई शब्दावर एक गीत गायलं तर सर्व महाराष्ट्र नाही जगप्रसिद्ध ते झाले. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर. गणेश भाऊ काका असतील, त्यांचे नामदेव त्यांचे भाऊ असतील, सर्व परिवाराने आयुष्यभर या परिवाराकरता आप्पांनी कष्ट केले आणि एवढं मोठं काम त्यांनी करून ठेवलं. जलजीवन योजना चालू आहे. खांडगावला त्यांचं काम चालू आहे. कोपरगाव तालुक्यात आहे, राहुरी तालुक्यात आहे. आणि अगदी वडिलांच्या जे काम आहेत ते अतिशय हाताच्या कालानुरूप आणि गणेश भाऊ हे करतात. म्हणून वडिलांच्या निमित्ताने पुत्राच्या विजयन पिता सुखावतो जाय. आप्पांनी आपल्या कामाची जबाबदारी यशस्वीपणानं गणेश पार पाडतोय हे स्वतःच्या डोळ्याने आप्पांनी पाहिलं. आणि म्हणून कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, असं त्यांना म्हणावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी खरं पाहिलं तर दशक्रियाविधी तिकडेच होत असतो आणि पिंडदान विधी तिथं केला. पण या ठिकाणी आयुष्य या वस्तीवर त्यांचे भाऊ, त्यांचा परिवार सर्व राहिले. आणि म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. सुंदर असे साऊंड सिस्टीम, मंडप आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी श्रद्धांजली देण्याकरता आहे. आदरणीय देशमुख सरांचं या ठिकाणी थोडंसं चिंतन होणार आहे. आणि म्हणून चांगदेव पटेल 10 दिवस झाले गेले. मी संगमनेरमध्ये जेव्हा पहिल्यांदा क्लासेस सुरू केले तेव्हा 70 सालचे संबंध निर्माण झाले. आता यापूर्वी तुम्ही महाराजांचं प्रवचन ऐकलेलं आहे. तुमच्या सहनशक्तीचा किती अंत पाहावा हा माझ्या पुढे प्रश्न आहे.
महाराजांनी सांगितलं आपल्या घरामध्ये गळ्यात माळ असावी, घरात ज्ञानेश्वरी असावी, तुकाराम गाथा असावी. मी नेहमी सांगत असतो, गळ्यात माळ असो नसो आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असावी, तुकारामांची गाथा असावी, शिवाजी महाराजांचं चरित्र असावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पाकिस्तान किंवा भारताची फाळणी, खरं म्हणजे हा ग्रंथ अभ्यासामध्ये असला पाहिजे. आज जे अनेक प्रसंग निर्माण झाले, बाबासाहेबांनी जे सांगितलं 46 साली ते आम्ही ऐकलं नाही म्हणून अनेक प्रकारचे प्रसंग निर्माण झाले. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की तुकाराम महाराजांची गाथा आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ सोडून मराठीतलं सगळं साहित्य समुद्रामध्ये फेकून दिलं तरी आमच्या संस्कृतीचं काही कुठलंही नुकसान होणार नाही. खरं म्हणजे आम्ही आमचे साधू संत किती समजून घेतले, आमचे देशभक्त किती समजून घेतले. आम्ही फक्त त्या प्रत्येकाचे सप्ताह केले, समजून नाही घेतलं. आम्ही ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहिली, तुकारामांनी गाथा लिहिली. हे ग्रंथ नाही, ते बंड आहे. तिथल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये बंड आहे. हे नुसते संत नव्हते, त्या समाजाचे बंडखोर नेते होते. आजही तुम्हाला माहित नसेल, महाराज युनोच्या ऑफिसमध्ये ज्ञानदेवांच्या पसायदानाचं इंग्रजीमध्ये भाषांतर करून लावलेलं हे आमच्या कुणाच्या लक्षात नाही. ज्ञानेश्वरी हे केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तो शास्त्रीय ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीची पारायण आम्ही वर्षानुवर्षे केली, त्याच्यातलं विज्ञान आम्ही कधी समजून नाही घेतलं. बायबलमध्ये सांगितलंय पृथ्वी स्थिर आहे, सूर्य त्याच्या भोवती फिरतोय. कोपर्निकसचं सांगितलंय खोटं आहे, त्याला शिक्षा झाली. गॅलिलिओनं सांगितलंय खोटं आहे, त्याला शिक्षा झाली. पण आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं 750 वर्षापूर्वी या दोघांच्या अगोदर सांगितलंय. ज्ञानेश्वरीतला 4था अध्याय 98 क्रमांकाची ओवी बघा. माऊलींनी सांगितलंय उदयोस्थानाची प्रमाणे सूर्याचे न चलताची चालणे. सूर्य चालतोय, सूर्य चालत नाही, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय. आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकर 9 वर्ष अंदमानच्या जेलमध्ये सळत राहिले. कुठेतरी शेंबडी मेंबडी पोरं म्हणतात सावरकर माफीवीर होते. अरे मी अंदमानला जाऊन आलो, एकदा अंदमानला जा आणि त्या खोलीमध्ये 2 दिवस राहा. काय अवस्था आहे. आम्ही कृतज्ञ आहोत. आम्ही ज्यांनी ज्यांनी या देशासाठी काही परिश्रम केले त्या माणसांच्या बरोबर आम्ही कृतज्ञतेनं वागलो नाही. ज्ञानदेवांच्या बरोबर देखील वागलो नाही, तुकारामांच्या बरोबर देखील वागलो नाही. अरे 1972ची वेळ आहे. 1972 साली आळंदीमध्ये ज्ञानेश्वरांची समाधी उखडून काढून ज्ञानेश्वर तिथं सापडतात का हे पाहणारी आमच्या देशातली नालायक माणसं 72 सालची गोष्ट आहे. मामासाहेब दांडेकर तेव्हा होते. शुक्ला नावाचे एक अधिकारी घेतले आणि त्या ठिकाणी काही मशिनरी बसवली. म्हणले तुम्ही या मशिनरीमध्ये जर काही स्पंदन आली तर ठीक आहे, नाहीतर या ठिकाणी हे उघडून टाका. ती स्पंदनं पाहिली आणि मग ती माणसं मागे गेली. आम्ही गुलाम का राहिलो? कारण समजून घ्या. महाराजांनी सांगितलं रामायण काय, प्रभू रामचंद्र काय, भगवान श्रीकृष्ण काय. प्रभू राम नाही समजून घेतले आम्ही, भगवान श्रीकृष्ण नाही समजून घेतले आम्ही. प्रभू राम जर समजून घेतले असते तर लव जिहाद मध्ये आमच्या मुली पळवल्या गेल्या नसत्या, धर्मांतर करून 65 तुकडे फेकून दिले नसते रस्त्यावर. काल 28 माणसं मारली. आमच्या कुणाच्या चेहऱ्यावर काही आहे का त्याचं? 28 माणसं मारली, 28 महिला विधवा झाल्या. आमच्या देशातल्या बहिणी आहेत. या समाजासमोर आम्ही येऊ, आमचे वडील आम्हाला स्वीकारणार नाहीत, आमचा भाऊ आम्हाला स्वीकारणार नाहीत. आम्ही आता काय करावं? आम्ही आता आत्महत्या करण्यापलीकडे आमच्याकडे कुठलाही मार्ग नाही. भगवान श्रीकृष्ण या 16,100 महिलांच्याकडे जातो आणि त्यांना सांगतो आत्महत्या करू नका.
या समाजामध्ये फिरताना तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कोण आहात, सांगा की श्रीकृष्णाची पत्नी आहे. या 16,100 महिलांना भगवान श्रीकृष्णानं प्रतिष्ठा दिली. पानिपतच्या 3ऱ्या युद्धात आमचा पराभव झाला. आमच्या 2,500-3,000 महिला अहमद शाह अब्दालीच्या ताब्यात सापडल्या. घेऊन गेला तो आपल्या देशात. आजही अफगाणिस्तानमध्ये जो वंश वाढतोय तो आमच्या महिलांचा वंश आहे. यातल्या काही महिला शिखांनी सोडून आणल्या, आम्ही त्यांना नाही स्वीकारलं. आम्ही म्हणलो तुम्ही बाटलात, या महिलांना आम्ही नाही स्वीकारलं. पानिपताचं युद्ध तर 1761 आहे. 1947 साली आम्हाला सांगत नाही कोणी. आम्हाला फक्त सांगतात साबरमती के संत तूने किया कमाल, दी हमें आजादी बिना तख्त और ढाल. भगत सिंग मेला कशा करता, चंद्रशेखर आझाद मेला कशा करता, अंदमानच्या जेलमध्ये अनेक माणसं सडली कशा करता. 15 ऑगस्टला जेव्हा आम्ही तिरंगी झेंडा फडकवीत होतो त्यावेळेला आमच्या महिलांच्या वरती अत्याचार होत होते. गरोदर महिलांच्या पोटामध्ये पाने खुपसून त्यांचा गर्भ बाहेर काढून तो आवेश मिरवला जात होता. 30,000 आमच्या महिला पळवल्या गेल्या. त्याचा उच्चार कोणी नाही केला. त्यातल्या काही महिला परत आल्या, या महिलांना आम्ही नाही स्वीकारलं. आमचे धर्मग्रंथ जे आहेत हे फक्त आम्ही भगव्या कपड्यामध्ये बांधून ठेवले, त्याच्यावर गुलाल भुक्का व्हायला. त्याच्यात काय सांगितलंय ते आम्ही कधीच लक्षात घेतलं नाही. आम्ही फक्त या ठिकाणी रामनवमी साजरी करीत गेलो, आम्ही गोकुळाष्टमी साजरी करीत गेलो. परंतु रामानं काय सांगितलंय, भगवान श्रीकृष्णानं काय सांगितलंय याचा विचार आम्ही नाही केला. रामाची देवळं आम्ही बांधली, कृष्णाची देवळं आम्ही बांधली, पण या दोघांनी आम्हाला काय दिलं याचा विचार आम्ही नाही केला. आणि म्हणून या ठिकाणी आता परिस्थिती बदललेली आहे. या सगळ्याचा विचार करण्याची वेळ येणार आहे. प्रभू राम कोण होते, भगवान श्रीकृष्ण कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, आम्ही नाही समजून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज, अरे अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो म्हणून इब्राहिम खान नावाच्या माणसाचा फोटो आमच्या घरात होता. एवढे आम्ही विद्वान आहोत. व्हॅलेंटाईन नावाचा फ्रेंच गव्हर्नर सुरतेमध्ये 1663-64 मध्ये होता. आमचे वासी बेंद्रे नावाचे इतिहासकार, त्यांनी त्याचा रेफरन्स घेतला, त्यांना आपल्या बरोबर फोटो काढून घेतला होता. आणि मग त्या फोटोचा शोध घेत ते इंग्लंडला गेले आणि खरा शिवाजी महाराजांचा फोटो आम्हाला सापडला. तोपर्यंत आम्ही इब्राहिम खानलाच त्या ठिकाणी हार घालीत होतो, त्यालाच नमस्कार करीत होतो. इतके आम्ही विद्वान आहोत. आम्ही या कुणालाही समजून घेतलं नाही, आम्ही आम्हालाही समजून घेतलं नाही. आणि म्हणून आमच्या देशावर ही एक अशा प्रकारची वेळ आली. आणि यातनं मार्ग काढायचा असेल, आपण आपल्या जाती सगळ्या विसरून जाऊया. येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जवाचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटू तया भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्व ही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना